नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वी विषय इतिहास, पाठ क्रमांक 8, मौर्य साम्राज्य नंतरची राज्ये। आज आपला मुद्दा आहे वर्धन राजघराणे। तर आपण गुप्त घराण्याविषयी माहिती घेतली। गुप्त साम्राज्यानंतरचे साम्राज्य कमी होऊ लागल्यानंतर भारतात अनेक राज्ये उदयास आली। त्याच्यातील एक म्हणजे वर्धन राजघराणे होय। याच घराण्यातील माहिती आज आपण घेणार आहोत। प्रभाकर वर्धन हा थानेसर या ठिकाणचा राजा होता। थानेसर हे आज हरियाणा राज्यात आहे। थानेसर हे ठिकाण हिंदूंचे तीर्थक्षेत्र होते, तसेच ते 51 शक्तिपीठांमधील एक आहे। दिल्लीच्या उत्तरेला हरियाणा राज्यातील कुरुक्षेत्र येथे महाभारताचे युद्ध झाले होते, त्याच्या आसपास हे थानेसर शहर आहे। प्रभाकर वर्धन याने वर्धन घराण्याची स्थापना केली। हर्षवर्धन हा प्रभाकर वर्धनाचा मुलगा होता आणि त्याचा मोठा भाऊ होता राजवर्धन। इसवी सन 606 गादीवर बसला हर्षवर्धन। हर्षवर्धनाविषयी बाळभट्टाने असे लिहून ठेवले आहे की हर्षवर्धन हा प्राचीन भारतातील असा राजा होता की ज्याने पंजाब सोडून सर्व उत्तर भारतावर राज्य केले। प्रभाकर वर्धनाने राज्य स्थापन केले तर हर्षवर्धनाने त्याचा विस्तार केला। गुप्त साम्राज्याच्या अस्तानंतर उत्तर भारतात अराजकता माजली होती, म्हणजेच कोणीही कसेही वागले, कोणाचेही कोणावर बंधन नव्हते, आक्रमणे युद्धे होत होती। अशा परिस्थितीत हर्षवर्धनाच्या राज्यकारभाराने शांतता व स्थिरता आणली। उत्तरेला नेपाळ, दक्षिणेला नर्मदा नदी, पूर्वेला आसाम व पश्चिमेला गुजरातपर्यंत त्याच्या साम्राज्याचा विस्तार झाला होता। आजचे आसाम राज्य प्राचीन काळी कामरूप या नावाने ओळखले जात होते। तेथील राजा भास्कर वर्मन त्याच्याशी हर्षवर्धनाचे मैत्रीचे वर्णन होते, म्हणजेच त्याचे संबंध होते। हर्षवर्धनाने आपला राजदूत चीनच्या दरबारात पाठवला होता। राजदूत म्हणजे काही कामानिमित्त किंवा दोन राज्यातील संबंध वाढविण्यासाठी एका राजाने दुसऱ्या राजाकडे पाठविलेली व्यक्ती होय। आपला राजदूत चीनच्या राजदरबारात पाठवून हर्षवर्धनाने चीनच्या साम्राज्याबरोबर मैत्रीचे संबंध जोडले होते। हर्षवर्धनाने वर्धन साम्राज्याची राजधानी कनौज येथे प्रस्थापित केली होती, म्हणजेच कनौजमधील त्याचे राजकारभार चाले। कनौज हे शहर आत्ताच्या उत्तर प्रदेशातील कनौज या जिल्ह्याचे मुख्यालय आहे। हर्षवर्धनाच्या कारकिर्दीत व्यापाराची भरभराट झाली होती। तो आपल्या तिजोरीतील जमा झालेला रकमेपैकी 25% रक्कम स्वतःजवळ ठेवून वापरत होता, तर राहिलेली 75% रक्कम तो प्रजेच्या विविध सामाजिक कार्यांसाठी वापरत होता। इतकेच नाही तर तो दर 5 वर्षांनी स्वतःची संपत्ती प्रजेला दान करत होता। हर्षवर्धन स्वभावाने खूप चांगली नीतिमत्ता ठेवणारा राजा होता, म्हणजेच त्याच्या तिजोरीत जमा झालेली रक्कम, पैसे, सोने, मौल्यवान वस्तू यांचे तो दर 5 वर्षांनी प्रजेमध्ये दान करत होता। हर्षवर्धनाच्या दरबारी बाणभट्ट हा कवी होता। त्याने संस्कृतमध्ये गद्यलेखन व पद्यलेखनही केले होते। त्याचे 2 प्रमुख ग्रंथ होते, हर्षचरित व कादंबरी। हर्षचरितामध्ये त्याने राजा हर्षवर्धनाच्या जीवनाची माहिती लिहिली होती, तर कादंबरी पूर्ण होण्यापूर्वीच बाणभट्टाचा मृत्यू झाला आणि त्याची अपूर्ण कादंबरी त्याचा पुत्र भूषणभट्ट याने पूर्ण केली। ईशान्य भारतातील राजसत्ता। पुढील मुद्दा आहे ईशान्य भारतातील राजसत्ता। आता आपण ईशान्य भारतातील कामरूप या राज्याची माहिती घेणार आहोत। पूर्वीचे कामरूप म्हणजे आताचे आसाम हे राज्य होय, परंतु कामरूप हे आसाम राज्यापेक्षा मोठे होते। पूर्वीचे कामरूप म्हणजेच आताचे आसाम हे राज्य होय, परंतु कामरूप हे आसाम राज्यापेक्षा मोठे होते। प्रागज्योतिष हे शहर प्राचीन कामरूपाची राजधानी होती। प्राणज्योतिष म्हणजे आपल्या आसाम राज्यातील गुवाहाटी हे शहर आहे।
महाभारत आणि रामायणातही कामरूपाचा उल्लेख प्राग्ज्योतिष या नावाने केला आहे. पुष्यवर्धन हा कामरूप राज्याचा संस्थापक होता. हे राज्य इसवी सनाच्या 4थ्या शतकात उदयास आले. कामरूपचा उल्लेख प्रथम समुद्रगुप्ताच्या अलाहाबाद येथील प्रयाग प्रशस्तीमध्ये केला गेला आहे. पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी या पुस्तकामध्ये किव्हाविया म्हणजेच किरात लोकांचा प्रदेश असा केला आहे. पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी या पुस्तकामध्ये किव्हाविया म्हणजे किरात लोकांचा प्रदेश असा केला आहे उल्लेख. पेरिप्लस म्हणजे माहिती पुस्तक, एरिथ्रियन सी तांबडा समुद्र. पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी म्हणजेच तांबड्या समुद्राची माहिती सांगणारा पुस्तक होय. कामरूप या राज्याचा विस्तार ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यातील भूटान, बंगालचा काही भाग आणि बिहारचा काही भाग यात झाला होता. नालंदा विद्यापीठात युआन श्वांग हा चीनी यात्री आला होता. तेव्हा भास्कर वर्मन याने त्याला कामरूप मध्ये येण्याचे आमंत्रण दिले होते. श्वांगने आपल्या ग्रंथात भास्कर वर्मविषयी लिहिले आहे की तो ब्राह्मण होता. तर मुलांनो, आपण या पाठात मौर्य साम्राज्यानंतरच्या काळातील उत्तर भारत आणि तिथे राज्य करणाऱ्या विविध राजसत्तांची माहिती घेतली. तसेच ईशान्य भारतातील काय परिस्थिती होती याची ही माहिती घेतली. हे काही प्रश्न आहेत ज्याची उत्तर याच व्हिडिओमध्ये आहेत आणि हा धडा या ठिकाणी संपला आहे. धन्यवाद विद्यार्थी.